आता हे मंडळी मुक्त संचार पद्धतीमध्ये म्हणजे अर्धबंदिस्त मुक्त संचार पद्धत. माझं हे इकडे पूर्ण मोकळंच ठेवतो, कधीतरी अर्धबंदिस्त बाहेर असलो तर. ते बघा, हे अशा प्रकारे ग्रीन नेट खालून फिनिशिंग मारून वरून साडी लावली आहे. आणि हे आपल्या इकडे बांबू असतात, त्याचं स्ट्रक्चर उभं केलं आहे जेणेकरून आतले पक्षी बाहेर येऊ नयेत. हे बघा, हे अशा प्रकारे. ही जुनी शेड होती आपली, जी जीर्ण झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये मुंगसं वगैरे येतात, त्यामुळे ती बंद करून टाकली. ही बघा, आणि ह्या अशा कोंबड्या आहेत, या सगळ्या सोडलेल्या आहेत बाहेर. हे बघा, आणि ह्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये, आणि हा गेट केलेला आहे त्याच्यासाठी. हे असं लावलं की आतले पक्षी बाहेर येत नाही. आणि ही आपली जुगाड पद्धतीने बांधलेली शेड आहे. हा आतला पूर्ण एरिया, याच्यामध्ये मुक्त संचार अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये आपण यांना कोंबड्यांना इथे सोडू शकतो, जेणेकरून ऊन लागू शकतं किंवा ते पाय जरा मोकळे करू शकतात. ही शेड जुनी आहे, ही तोडून टाकली, कारण ही जीर्ण झाल्यामुळे त्याच्या आतमध्ये मुंग्स वगैरे येतात. हे बघा, असं पॅक केलेलं आहे हा पूर्ण आपला एरिया असा. आणि ही जी मंडळी शेड आहे, ही जुगाड पद्धतीने बांधलेली शेड, ज्याचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिले जाऊन चेक केलात तर तुम्हाला मिळतील. कशा पद्धतीने बांधलेलं आहे, किती माप आहे, किती खर्च आला आहे, कुठल्या दिशेला असावी, काय असावी. तर हे बघा, हा आतला मुख्य दरवाजा. इथे आपले पक्षी असतात, त्याच्या आतमध्ये दुसरा एक हे आहे, दरवाजा केलेला. आतमध्ये एक दुसरं रूम बनवलेलं आहे, ते बघा, त्याच्यातले पक्षी विक्री झालेले आहेत. म्हणजे दोन भाग केलेले आहेत, जेणेकरून म्हणजे हे 2 महिन्याचे पक्षी, तर तिकडे 3 महिन्याचे पक्षी, याच्यासाठी अशा पद्धतीने ही जुगाड पद्धतीने मी स्वतः बनवलेली ही शेड. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं व्हिडिओ त्या माहिती सांगितलेली आहे, किती खर्च आला, काय आला ते तो चेक करा, या चॅनलवरती आपल्या आहे. हे बघा, हे पिल्लांसाठी इकडे आहे, याच्यात पिल्लं असतात आपली, पिल्लांसाठी हे शेड आहे. वरती हा कपा बनवलेला आहे. हे बघा, त्याच्यात आता भुसा ठेवला आहे. आणि ही अशी शेड, आणि ही अशा कोंबड्या, डीपी क्रॉस जातीचे हे पक्षी कमीत कमी दिवसात विक्रीसाठी तयार होणारे हे पक्षी, हुबेहूब गावठी कोंबड्यांसारखे दिसणारे, ज्याला बाजारात प्रचंड मागणी आहे आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे पक्षी हे आहेत. तेव्हा कोणाला पाहिजे असतील तर माझ्याशी संपर्क साधा, व्हॉट्सअपला मेसेज करा, कमेंट करा. अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी त्याबद्दल माहिती देईन. आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन पोल्ट्री संबंधित व्हिडिओ या चॅनलवर येत राहतील. तोपर्यंत धन्यवाद.